रामकृष्ण हरी माऊली. परत एकदा तुमचं संतांचे पाईक या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय जगद्गुरु संत तुकोबारायांचा पवित्र तो देह वाणी पुण्यवंत हा अभंग. अतिशय गोड अभंग आहे. ज्या अभंगामध्ये तुकोबाराय पवित्र असणाऱ्या देहाचं आणि ज्याची वाणी पुण्यवंत आहे त्या मनुष्याचं वर्णन करतात. बघा, खूप गोड अभंग आहे. या प्रत्येक ओळीमध्ये खूप गहन असा अर्थ सामावलेला आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये याचा खूप चांगला उपयोग होणार आहे. आजच्या आधुनिक काळामध्ये, सोशल मीडियाच्या काळामध्ये मनुष्याने कसं जगावं, मनुष्याने कसं बोलावं, मनुष्याने कसं वागावं, या पूर्ण गोष्टी आपण या अभंगामधून शिकणार आहोत. बघा, तुकोबाराय उगाच जगद्गुरु नव्हते, सद्गुरु नव्हते. कारण तुकोबारायांचे अभंग म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत मनुष्याला ज्ञान देत राहतील. ते अभंग म्हणजे तुकोबारायांचा गाथा. ते ज्ञान म्हणजे माऊलींची ज्ञानेश्वरी. आणि तेच सर्व काही आपल्या जगण्याचं सार असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बघा, काळ बदलतोय, वेळ बदलते, माणसं बदलतायत, निसर्ग बदलतोय, सर्व काही बदलतंय. आणि या बदलत्या काळामध्ये मनुष्याची नियत बदलतीये, मनुष्याचं मन बदलतंय. एकमेकांसोबत मनुष्य प्रेमाने वागत नाहीये. भांडणं वाढले, समाजामध्ये तेढ वाढलीये, असंख्य विषमता आहे. परंतु मायबाप अजूनही एक क्षेत्र शिल्लक आहे जिथे जात नाही, जिथे पात नाही, जिथे धर्म नाही, जिथे पंथ नाही, तिथे फक्त आणि फक्त भगवंत असतो. त्याचं नाव संप्रदाय. बघा, जिथे माऊली म्हणून आपल्याला आवाज दिला जातो, जिथे कुठल्याही माणसाला ड्रेस कोड नाही, कोणाला हिनवलं जात नाही, कोणी गरीब असो, श्रीमंत असो, कोणीही असू द्या, त्याला माऊली म्हटलं जातं, त्याचं दर्शन घेतलं जातं. तो संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. आणि हे कोणी टिकवला? माझ्या जगद्गुरु संत तुकोबारायांनी, माझ्या माऊली ज्ञानेश्वरांनी टिकवला, माझ्या एकनाथांनी टिकवला. आणि त्यांच्यामुळेच की काय आज माझी माय मराठी जिवंत आहे. अफाट ज्ञान सामावलेलं आहे या माय मराठीमध्ये. बघा, या अभंग आपण बघणार आहोत. आणि आजच्या काळात आपल्याला कुठलं ज्ञान या अभंगामधून ग्रहण करता येईल, त्याचा जीवनामध्ये कसा उपयोग करता येईल, हे सर्व काही आपण या ठिकाणी बघणार आहोत. चला तर पहिले अभंग बघूया आणि त्यानंतर बघूया तुकोबारायांनी या अभंगामधून कुठलं ज्ञान मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, कुठलं ज्ञान त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरण्याचा संदेश दिलेला आहे. तर तुकोबाराय म्हणताय, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकाच्या, देव इच्छी रज चरणीची माती, धावत चालती मागे मागे, काय त्या उरले वेगळे अनिक, वैकुंठ नायक जयाकंठी. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. काय गोड उदाहरण दिलंय, काय ओळी लिहिल्यात. असं वाटतं तुकोबारायांच्या गाथा नव्हे, त्या गाथ्यामध्ये जणू काही सृष्टी सामावलेली आहे. सृष्टीमध्ये जगण्याचं ज्ञान सामावलेलं आहे. आणि प्रत्येक तुकोबाराय खरंच खूप मोठे कवी होते, तुकोबाराय खरंच खूप मोठे लेखक होते. आणि ज्या मानवाने एवढं मोठं ज्ञान लिहिलं, त्या मानवाकडे किती बुद्धी असेल,
तेवढ्या बुद्धी असूनही त्या माणसाकडे किती नम्रता होती हे त्यांच्या अभंगामधून आपल्याला दिसून येतं. त्यांनी सर्व काही श्रेय त्या भगवंताला दिलं, तुम्हा आम्हा भक्तांना दिलं, विठुरायाच्या चरणी अर्पण केलं. अफाट अफाट ज्ञान असूनही कुठल्या गोष्टीचा अहंकार केला नाही, म्हणून तर जगद्गुरु झाले, एकीकडे जगाची माऊली झाले. असं गोड 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 ज्ञान तुकोबारायांनी आपल्या पुढे ठेवलेलं आहे. बघा, पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणताय, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. बघा, ते म्हणताय, जो माणूस त्याचं शरीर आणि त्याची वाणी हे दोन्ही पवित्र आणि परिपूर्ण असतात ना, तोच खरा पुण्यवंत असतो. जो मनुष्य सतत सत्य बोलतो, त्याच्या मनामध्ये कुठल्याही माणसाविषयी पाप नसतं, तो भगवंताची भक्ती करतो आणि त्याच्या मुखात सदैव रामकृष्ण हरी पांडुरंग पांडुरंग असतं आणि कुठल्याही जीवाचा त्याला मस्तर करावा वाटत नाही, तोच खरा व्यक्ती पुण्यवंत. तुकोबाराय म्हणताय, अशी वाणी जपा की ज्या वाणीमुळे कुठल्याही मनुष्याला आपल्याकडून त्रास होऊ नये, कुठल्याही मनुष्याचं मन दुखावू नये. अरे, असं गोड बोलत राहा की समोरच्याला वाटलं पाहिजे की काय बोलतोय मनुष्य, त्याचं सतत ऐकत राहावं. एवढं गोड बोला असं तुकोबाराय म्हणताय. ते म्हणताय, सदैव शुद्ध आणि पुण्यशाली राहा. म्हणजे काय? बघा, पुण्य म्हणजे तरी काय हो? एकमेका असह्य करू अवघे धरू सुपंत सांगणारे तुकोबाराय. तुकोबाराय म्हणजे पुण्य म्हणजे तरी काय? आजपर्यंत पुण्याची व्याख्या कोणाला करता आली आहे? नाही मायबाप. आज आपण जगत असताना जे काही जगतोय त्या गोष्टीमध्ये सत्कर्म करत राहा, चांगले काम करा, कोणाच्याही विषयी मनामध्ये कपट ठेवू नका, नियती साफ ठेवा. आणि बघा, जेव्हा नियती साफ नसते ना मायबाप, तेव्हा त्याचे फळ भोगावे लागतात. बरं, तुम्ही जर पाहिलं तर महाभारताकडे बघा, दुर्योधनाची नियती चांगली नव्हती, म्हणून कितीही मोठं रथी महारथी असूनही युद्ध हारला. भगवान श्रीकृष्णाची सेना असूनही युद्ध हारला, कारण भगवंत हा शक्तीला नाही तर नियतीला मान देतो, हे कधी विसरू नका. बघा, आजच्या दैनंदिन जीवनामध्ये या ओळीचा अर्थ तरी काय घेता येईल? पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. तुकोबाराय म्हणताय की बघा, एखादा असा व्यक्ती, मी तुम्हाला आजच्या काळातलं उदाहरण सांगतोय, एखादा असा व्यक्ती जो कोणत्याही परिस्थितीत खोटं बोलत नाही. बघा, एखाद्या मनुष्याला माहिती आहे की मी जर खोटं नाही बोललो तर माझा शिरच्छेद केला जाईल, परंतु तरीही तो खोटं बोलत नाही. इतरांशी सदैव प्रेमाने वागतो, आदराने वागतो आणि त्याच्या वागण्यातून आपल्याला त्या मनुष्याची शुद्धी दिसून येते. म्हणजे त्याची जे शरीर आहे, जो त्याचा देह आहे, तो किती पुण्यवान आहे हे दिसून येतं. बाकी पुण्य तरी कुठे मापत बसता मायबाप. बघा, पुण्य म्हणजे तरी काय? चांगले काम करा, खोटं बोलू नका, सदैव प्रेमाने राहा, थोरा मोठ्यांचा आदर करा, यातच खरं पुण्य सामावलेलं आहे. हे कलियुग आहे, याच्यामध्ये तुम्हाला कोणीच असा अफाट तपश्चर्याला बसलेला दिसणार नाही. किंवा मी कुठल्याही संतावरती टीका करत नाही, मी कुठल्या महाराजावरती टीका करत नाही. जर इथे कोणाच्या भावना दुखावल्या तर मला क्षमा करा, परंतु आज तुम्हाला तेवढे कठोर संत दिसणार नाही जेवढे माझे तुकोबाराय होते, माझे ज्ञानोबाराय होते. बघा, तरीही तुम्ही एका गोष्टीचा विचार केला
तर माझ्या तुकोबारायांनी संसार केला, माझ्या एकनाथ महाराजांनी संसार केला, माझ्या असंख्य संतांनी संसार केला, माझ्या संत जनाबाईने, माझ्या संत मुक्ताबाईने, अशा असंख्य संतांनी संसार केला. कुणी ब्रह्मचर्य पाळलं आणि अफाट तपश्चर्या केली, भक्ती केली, भगवंताच्या नामस्मरणामध्ये ते तल्लीन झाले. परंतु आज तसा भक्त आपल्याला भेटणार नाही. मग आपण म्हणायचं नाही का की या जगात भक्त नाही, पुण्यवंत माणसं नाही? नाही मायबाप, आजही पुण्यवंत माणसं आहेत, आजही चांगले काम करणारे माणसं आहेत. म्हणून तर हे जग चालतंय. या जगामध्ये जर चांगलेच लोक नाही राहिले तर हे जगामध्ये काय उरणार? ज्याप्रमाणे चांगल्या माणसाची किंमत तेव्हा होत नाही जोपर्यंत आपल्याला वाईट माणसं भेटत नाहीत, त्याचप्रमाणे या जगात वाईटच नसतील तर चांगले कुठून येणार आहे? म्हणजे चांगल्याची किंमत तरी कशी राहणार आहे? हा सगळा समतोल भगवंत राखतोय. परंतु फक्त काय करत राहा? चांगले काम करत राहा. बघा, इथे तुकोबाराय तुम्ही म्हणताल की जो वदे अच्युत सर्व काळ म्हणजे काय? जो भगवंताचं नामस्मरण करतो अशा व्यक्तीला समाजामध्ये आदर मिळतो. बघा, एखादा मनुष्य कोणाला रामकृष्ण हरी माऊली म्हटला तर त्याच्या वाणीमधून गोड शब्द कानावर ऐकायला मिळतात आणि तेव्हा समोरच्याच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य किंवा त्याच्या मनामध्ये छोटासा आनंद निर्माण होतो. आपणही त्याला रामकृष्ण हरी म्हणतो आणि जी वाणी रामकृष्ण हरी म्हणते, चांगलं बोलतेय, तोच देह पवित्र आहे, तीच वाणी पवित्र आहे, असं तुकोबाराय या ठिकाणी म्हणताय. पुढे तुकोबाराय म्हणताय, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकाच्या. बघा, ज्याच्या मनातील विचार आणि चिंतन या सर्व गोष्टींमध्ये भगवंत सामावलेला आहे, त्यांचं मन, त्यांचं चित्त भगवंताच्या पायाशी सामावलेलं आहे, गुंतलेलं आहे, त्याच मनाच्या असंख्य पातकाच्या राशी जळून खाक होतील, असं तुकोबाराय या ठिकाणी म्हणताय. बघा, आता तुम्ही म्हणाल की असंख्य पातकाच्या राशी म्हणजे तरी काय? जळतील राशी पातकाच्या म्हणजे काय? त्या मनुष्याच्या वाईट गोष्टी सुटून जातील मायबाप, वाईट सवय सुटतील, त्याचं मन चांगल्या गोष्टीवरती केंद्रित होईल, भगवंताकडे केंद्रित होईल आणि तो मनुष्य सन्मार्गाला लागेल, असं तुकोबाराय या ठिकाणी सांगतायत. बघा, पातक म्हणजे तरी काय? दारू पिणं एक प्रकारचं पातक आहे, कारण त्यापासून आपल्या घरच्यांना त्रास होतो, या समाजाला त्रास होतो, आपल्या कुटुंबाला त्याचा त्रास होतो. त्यामुळे ते पातक टाळा, त्याच्यापासून दूर राहा. आणि ते कधी होईल? जेव्हा तुम्ही भगवंताच्या सेवेत जाल, भगवंताची भक्ती कराल, असं तुकोबाराय म्हणताय. बघा, अजून कुठल्या प्रकारचे दोष असतील? कोणाला वेगवेगळ्या प्रकारचे, कोणाला जुगार खेळायचा नाद आहे, कोणाला दारू प्यायचा नाद आहे, कोणाला सिगरेट प्यायचा नाद आहे. परंतु या सर्व गोष्टी मनुष्याच्या बदलून जातील जेव्हा तुम्ही भक्ती करायला लागाल, भगवंताचं नामस्मरण करायला लागाल, असं तुकोबाराय म्हणताय. बघा, दैनंदिन जीवनातील उदाहरण सांगायचं झालं तर जर एखादी व्यक्ती सतत आपल्या चुकांवरती विचार न करता त्यातील शुद्धी करण्यासाठी भगवंताचं नाम जपत असेल तर त्या व्यक्तीचं मन शांत होईल, त्या व्यक्तीच्या हळूहळू वाईट सवयी सुटून जातील. ज्याप्रमाणे म्हटलं जातं की वाईटाच्या संगतीला गेलं तर मनुष्य वाईट होतो, परंतु मायबाप, जेव्हा तुम्ही चांगल्याच्या संगतीला जाल ना, तेव्हा आपलं मनही पवित्र होतं,
चांगलं होतं. म्हणजे बघा, ज्याप्रमाणे तुम्ही दररोज भगवंताच्या गप्पा करणाऱ्या मनुष्याच्या जर बैठकीमध्ये बसलात तर तुमचं मनही त्याच गोष्टी करायला लागतं. तुमच्या मनातून दोष निघून जातात, वाईट सवयी निघून जातात. म्हणून संगती चांगल्याची करा, भगवंताचं नामस्मरण करा, तयाच्या चिंतने म्हणजे त्याचं चिंतन करा, असं तुकोबराय म्हणताय. पुढे तुकोबराय म्हणताय, देव इच्छी रज चरणीची माती, धावत चालती मागे मागे. बघा, तुकोबराय म्हणताय, भक्तीची अशी अवस्था येते की देवाच्या पावलावर पडलेली माती, देवळाच्या पावलावर पडलेली माती नष्ट करण्यासाठी सुद्धा मनुष्य त्याच्या मागे धावतो. म्हणजे काय, की देवाच्या चरणाची सेवा करण्याचा आग्रह तो धरतो, असं तुकोबराय या ठिकाणी म्हणताय. म्हणजे काय बघा, ही एखाद्या मनुष्याच्या मनामध्ये भगवंताची जर सेवा असेल तर ज्याप्रमाणे म्हणतात, देव भाव भक्तीचा भुकेला ह्याची दुष्काळ तयाला, त्याचप्रमाणे देव इच्छी रज चरणाची माती म्हणजे काय, भगवंताच्या पायावरची माती जरी मला होता आलं तरी बी मी माझं भाग्य समजतो. देवाच्या पावलावर पडलेली माती जरी मला संपवता आली, नष्ट करता आली, त्याच्या चरणाची सेवा करता आली तर मी मला धन्य समजतो आणि मी त्याच गोष्टीसाठी धावत राहतो. त्या भगवंताच्या पायावरची धूळ व्हावी किंवा त्याच्या चरणाची सेवा घडावी, असं या ठिकाणी तुकोबराय म्हणतात. बघा, आजच्या जीवनातील तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर जर एखादा भक्त देवाच्या मंदिरात नेहमीच सेवा करत असेल, पूजा करत असेल, साधना करत असेल, तर तुकोबराय म्हणताय, त्याच्या चरणाची माती व्हावी अशी भावना जर त्या भक्ताच्या मनामध्ये राहत असेल तर त्या मनुष्यामध्ये भगवंताविषयी प्रेम, भगवंताविषयी समर्पण, त्याची भक्ती आपल्याला त्या गोष्टीमधून दिसून येते. पुढे तुकोबराय म्हणताय, काय त्या उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जया कंठी. ते म्हणताय, ज्या मनुष्याच्या कंठामध्ये भगवंताचं नाम आहे तर त्या मनुष्याला कुठलीच गोष्ट म्हणजे कुठल्याच गोष्टीमध्ये त्याला रस राहत नाही. म्हणजे काय बघा, की त्याला बाकीच्या सांसारिक गोष्टीमध्ये लोभच राहत नाही. त्याला फक्त आणि फक्त भगवंताची सेवा आवडते. त्याला लागण लागते, त्याला ओढ लागते ती भगवंताच्या चरणाची, भगवंताच्या भक्तीची, भगवंताच्या सेवेची. आणि त्याच्या नावामुळे तो देहभान विसरतो आणि त्याला फक्त आणि फक्त त्या वैकुंठ नायक परमात्म्याची ओढ लागते, असं तुकोबराय या ठिकाणी म्हणताय. तुकोबराय म्हणताय, ज्याचं मन भगवंताच्या नावाने भरलेलं असेल त्याला हा पैसा, हा असला सन्मान, त्या खुर्चीची काय गरज आहे. चित्ती समाधाने तरी विष वाटे सोने. त्यांच्या चित्तामध्ये समाधान असतं, त्यांच्या चित्तामध्ये कुठल्याही गोष्टीचा मोह नसतो आणि त्यांच्या मनामध्ये फक्त आणि फक्त पांडुरंग परमात्मा भरलेला असतो, असं तुकोबराय या ठिकाणी म्हणताय. पुढे तुकोबराय म्हणताय, तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तिथे योग नाम त्रिवेणीचा. बघा, काय गोड उदाहरण, काय गोड ओळ लिहिली आहे तुकोबरायने. ते म्हणतात, जिथे भक्तांचा आणि देवाचा संगम होतो ना
तो संगम त्रिवेणी संगमाप्रमाणे तेजस्वी असतो, पवित्र असतो. तिथे विशेष आध्यात्मिक ऊर्जा असते. तुम्हाला आत्ताचं उदाहरण सांगायचं झालं तर ज्याप्रमाणे आषाढी एकादशीला माझ्या विठुरायाला भेटण्यासाठी माझ्या वारकऱ्याची ओढ असते, माझ्या भक्तांची ओढ असते. आणि जेव्हा ते भेटतात, जेव्हा त्यांचा संगम त्या चंद्रभागेच्या तीरी होतो, तेव्हा तिथे काय अफाट ऊर्जा तयार होते माऊली. काय गोड वातावरण असतं. स्वर्ग कुणी पाहिलाय हो? कोण स्वर्गातून परत आलंय? परंतु डोळ्याने बघावा असा स्वर्ग असतो, कानाने ऐकावं असं भजन असतं, आणि मनाने भरून जावा असा तो आनंद असतो. ते म्हणजे आषाढी एकादशीची वारी. पंढरपूरला जाणारा तो माऊलींचा सोहळा असेल, तुकोबारायांचा सोहळा असेल, एकनाथ महाराजांचा सोहळा असेल, मुक्ताईचा सोहळा असेल, प्रत्येक पालखीचा सोहळा जर तुम्ही पाहिला तर त्याच्यामध्ये आनंदी आनंद भरलेला असतो. त्या आनंदाला पार नाही. तो आनंद म्हणजे मनुष्याच्या जीवनाचं खरं समाधान, खरी शांतता. या सांसारिक मोहापासून, या सांसारिक दुःखापासून मनुष्य 1 महिना त्या दिंडी सोबत चालत असतो, भगवंताचं नामस्मरण करत असतो आणि या दुःखाला विसरून जात असतो. म्हणून की काय, पांडुरंगा पंढरीला आला आणि माझ्या भक्तांना त्याची ओढ लावून गेला आणि त्यांचं जीवन सुखाने भरून टाकलं, असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. बघा, अतिशय गोड अभंग होता. तुकोबारायांनी अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितल्या. म्हणजे काय, तर तुकोबारायांनी आपल्याला बोलताना चांगलं बोला, देह पवित्र ठेवा, म्हणजे आपल्या मनामध्ये, देहामध्ये भगवंताचं नाम ठेवा. शरीर चांगलं ठेवा. त्याचबरोबर काय करा, वाईट व्यसनांपासून मुक्त राहा. सोशल मीडियाचा काळ आहे. या सोशल मीडियाच्या काळामध्ये खूप जास्त कुठल्याही गोष्टीचा लोड घेऊ नका. बघा, आज या काळामध्ये प्रत्येक मनुष्याला एक वेगळ्या प्रकारचं टेन्शन आहे. आज प्रत्येक मनुष्याच्या मागे वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज आहेत. कोणी शेअर बाजारामध्ये अडकलाय, कुणी रमीमध्ये लुटला जातोय, कोणाला जॉब नाहीये, असंख्य गोष्टी. आणि यातून जर मुक्त व्हायचं असेल, बघा, अभ्यास करावा लागेल, कष्ट करावे लागतील. संत असं कुठे म्हटले नाही की बाबांनो तुम्ही काय करा, काम धंदा सोडून द्या, फक्त एका झाडाखाली बसा आणि तुम्हाला घरपोच पैसे येतील, तुम्हाला जे संसारामध्ये पाहिजे त्या सर्व वस्तू इथे भेटतील. नाही, कुठल्या संतांनी तसं वर्णन केलं नाही. परंतु ते म्हणताय की जर तुम्हाला आंतरिक समाधान पाहिजे असेल ना मायबाप, तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये खरा आनंद घ्यायचा असेल ना, तर त्या भगवंताचं नामस्मरण करा. त्याच्या चरणी तुम्ही माथा ठेवा. तुम्ही संतांचं वाङ्मय वाचा, त्याच्यामधून शिका आणि तुमचं काम इमानदारीने करत राहा. त्याच्यामध्ये सातत्य ठेवा. एक दिवस नक्की दया येणार त्या भगवंताला. बघा, ज्याप्रमाणे तुकोबराय म्हणले, दोरा चिरा कापे पडिला कांचनी. अहो, दोऱ्याने पण चिरा कापतात एवढा मोठा दगड. तर तुमच्या प्रयत्नाला भगवंत का यश देणार नाही? येईल. घाबरू नका. कष्ट करत राहा, आयुष्य जगत राहा आणि जे आहे ते आनंदाने जगत राहा. भगवंताचे आभार मानत राहा. बाबा रे, काही काही लोकांना हातपाय पण नाही दिले रे देवा, मला कमीत कमी हातपाय तरी दिलेत तू. कमीत कमी मी चालू तरी शकतोय, मी बोलू तरी शकतोय, मी ऐकू तरी शकतोय रे देवा.
असं भगवंताला म्हणा आणि त्याचं समाधान, त्याचे उपकार माना, कृतज्ञता व्यक्त करा. बघा, आणि त्याच आनंदाने जीवन जगत राहा. मनुष्याचं जीवन पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे. आज तुम्हाला जो व्यक्ती भेटला तो उद्या भेटेल का नाही याची गॅरंटी नाहीये. मग आपण कुठल्या गोष्टीचा माज करतोय? आपण कुठल्या गोष्टीचा अहंकार करतोय? बघा, आज कुठल्या माणसाची निंदा करण्यामध्ये, कुठल्या मनुष्याला टीका करण्यामध्ये, त्याला शिव्या देण्यामध्ये, भांडणं खेळण्यामध्ये तुमचा वेळ वाया घालू नका. जीवनामध्ये खरा आनंद घ्या आणि जगा, असा संदेश माझ्या तुकोबारायांनी दिलेला आहे. बघा, जेव्हा तुम्हाला असं वाटेल की मी एखाद्यासाठी खूप काही काम करतोय परंतु त्याची परतफेड मला काहीच येत नाही हो, तेव्हा माझ्या तुकोबारायांकडे बघा, तेव्हा माझ्या ज्ञानोबारायांकडे बघा आणि तेव्हा तुम्हाला आठवेल, अहो या समाजाने एवढा त्रास देऊनही माझे तुकोबाराय, माझे ज्ञानोबाराय काय मागून गेले माऊली. माझ्या तुकोबारायांनी म्हणावं, काय करा देवा. माझ्या ज्ञानोबारायांनी म्हणावं, काय कर देवा, आता विश्वात्मके देवे येणे वागेत न तो शावे. या पृथ्वी तलावर ज्या ज्या मनुष्याला दुःख असेल त्या दुःखातून मुक्त कर देवा आणि त्याला त्या दुःखाच्या बंधनातून मुक्त कर. संतांनी मागितलं तरी काय? संतांनी मागितलं तुम्हा आम्हासाठी सुख, या समाजासाठी सुख, आणि त्यांच्या चरणी, भगवंताच्या चरणी नतमस्तक व्हायचं जे पण साधन असेल ते माझ्या तुकोबारायांनी, माझ्या ज्ञानोबारायांनी मागितलं आणि ते या जगातून निघून गेले मायबाप. बघा, आजही त्यांची कृपादृष्टी आपल्यावरती आहे. माऊलीची समाधी म्हणजे जिवंत समाधी, ज्या समाधीला विज्ञानानेही तिथे संशोधन केलं आणि तिथे त्यांना ऊर्जा दिसली, सकारात्मक ऊर्जा. म्हणजे माऊली आजही तिथे आहेत. म्हणजे तुकोबाराई आपल्यावरती तेवढीच कृपा करतायत देहूमधून. आणि जरी तुम्हाला कधी देहूला नाही जाणं झालं, जरी तुम्हाला आळंदीला नाही येणं झालं, तरी माझ्या तुकोबारायांचा गाथा उघडा, माझ्या माऊलींची ज्ञानेश्वरी उघडा आणि तिचा अभ्यास करा, तिचं वाचन करा. परंतु बघा, फक्त वाचनाने काही होणार आहे का? नाही. वाचन तर कराच, पण त्याच्यातली एक तरी गोष्ट तुमच्या आचरणात आणावं माऊली. एक जरी गोष्ट आचरणात आणली ना तर मनुष्याच्या देहाचं सोनं होतं बरं. बघा, जरी काही नाही झालं, बघा आता मीही अभंग वाचतोय, मी तुम्हाला ज्ञान देतोय, परंतु मी खूप ज्ञानी असं म्हणता येईल का? किंवा माझ्याच्याने प्रत्येकच गोष्ट माझ्या जीवनामध्ये करता येईल असं होईल का? नाही. परंतु या संतांच्या कृपेने माझ्या आयुष्यामध्ये मला त्यांचा नम्रता हा गुण जरी घेता आला तरी मी माझ्या देहाचं सोनं झालं असं समजेल. बघा, जिथे माणूस लीनता घेतो तिथे असंख्य गोष्टी टाळल्या जातात. तिथे मनुष्याचा अहंकार निघून जातो. आणि जेव्हा अहंकार निघून जातो ना मायबाप, तर मनुष्य असल्या संसारिक गोष्टीमध्ये जिथे कोणी त्याची निंदा करतंय, कोणी त्याला अपशब्द बोलतंय किंवा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तो पडत नाही. तो फक्त आणि फक्त भगवंताच्या सेवेचा, चांगल्या आनंदाचा विचार करतो. त्याचप्रमाणे जसं तुम्ही विचार करताय मायबाप, त्याचप्रमाणे मीही भगवंताला तेच मागतोय, माझ्या तुकोबारायांना तेच मागतोय. माझ्या अंगी नम्रता यावी आणि माझं या अहंकारापासून माझी मुक्ती व्हावी, हीच तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी भगवंताकडे प्रार्थना. अभंग आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बोलताना एखादा शब्द चुकला असेल, कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर तुमचं लेकरू म्हणून मला माफ करा मायबाप. जाताना तुमच्या सर्व श्रोत्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो, माझ्या जगद्गुरु संत तुकोबारायांच्या चरणी.